नमस्कार मित्रांनो, तर आपण आलेलो आहोत लोहगड फोर्टवरती आणि आपण याच्यामध्ये सर्व काही डिटेल्स बघूयात। तर तुम्ही ज्यावेळेस फोर्टवरती याल किंवा ह्या गडावरती याल त्यावेळेस तुम्हाला इथं अशा ठिकाणी पार्किंग वगैरे करायला मिळेल। तर ज्यावेळेस तुम्ही वरती जाल तर इथूनच तुम्ही पाण्याची बॉटल वगैरे घेऊन गेला तर बरे होईल। तसेच तुम्हाला इथे एक तिकीट काउंटर घर मिळेल आणि पर पर्सन किंवा पर व्यक्ती 25 आहेत, तर हे तिकीट कंपल्सरी आहे। तसेच येथे तुम्हाला काही मंकी किंवा माकडे आणि त्यांची पिल्लं वगैरे बसलेली दिसतील, तर एक अन्नदानाचा हे एक भाग म्हणून तुम्ही काकडी वगैरे किंवा इतर काही त्यांना खायला देऊ शकता, कारण हे सर्वजण खाण्याची वाट वगैरे बघत असतात। तसेच तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ट्रेकिंग करायला सुरू कराल त्यावेळेस तुम्हाला तिथे काही तसेच तुम्हाला असे काही गाडी वगैरे असतील तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खाऊ शकता, ड्रिंक्स घेऊ शकता। लहान माकडाचे पिल्ला मकई घेतली होती आणि आंब्याची कैरी खायला घेतली होती, त्यासोबत छान वाटलं होतं। तर आम्ही माकडांसाठी थोड्याशा काकडी वगैरे घेऊन त्यांना खाण्यासाठी हे दिले होते। तर हा आहे वरती किल्ल्यावरती जाण्याचा पाथ आणि तुम्हाला तिथून वरती जायचं आहे। तर अशा प्रकारे हे दिसेल, तर एंट्रीलाच तुम्हाला अशा प्रकारे हा बोर्ड लागलेला दिसेल। तर ज्यावेळेस तुम्ही मित्र किल्ल्यावरती जाल त्यावेळेस तुम्हाला वरती अशा प्रकारचे हे दिसेल, जिथे एक मॅप वगैरे दिलेला आहे लोहगडाचा आणि त्याच्यावर तुम्ही काय काय हे आहे त्याची सर्व इथे डिटेल्स माहिती दिलेली आहे। तसेच हे फोटो काढण्याचे काही फेमस ठिकाणं आहेत, तर तुम्ही वेगवेगळ्या अँगलनी इथे व्ह्यूज वगैरे घेऊ शकता। तर सध्या मी इथे आलेलो आहोत जवळपास 4 ऑक्टोबरला, तर पाऊस वगैरे पूर्णपणे उघडलेला आहे आणि एकदम असं ढगाळ वातावरण आहे, जास्त ऊनही नाही आणि जास्त हेही नाही आहे म्हणजे पावसाचं। तुम्हाला हे सर्वत्र अशी हिरवळ वगैरे दिसेल। तर व्हिडिओ काढण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी जे वातावरण आहे ते खूपच छान असणार आहे येथील। तसेच येथे दुपारी आम्ही जवळपास 3 वाजले होते, 3-3:30, तर अशा प्रकारे व्ह्यू दिसत होता। साईडलाच तुम्हाला तिकडे एक पवना डॅम वगैरे दिसेल। तर ज्यावेळेस तुम्ही वर जाल त्यावेळेस तिथून वरचा व्ह्यू घ्याल त्यावेळेस ते खरंच व्ह्यू भारी असेल। तर इथे बरेच जण लोक वगैरे आलेले आहेत, कॉलेजमधील मुलं हे ते, तर सर्वजण फोटोचा आनंद घेत आहेत। तर आम्ही त्यासोबतच काही रील्स वगैरे काढल्या किंवा फोटोसाठी क्लिक काढल्या। तर तुम्ही बघू शकता की गवत वगैरे कसं मस्तपैकी हलत आहे आणि त्याचा एक वेगळाच तुम्हाला तिथे अनुभव येईल, वेगळाच उल्हास येईल। स्पेसिफिकली हे नदीतील पाणी आणि त्याच्यावर पडणारी सूर्याची किरण आणि त्याच्यापासून मिळणारी चमक हे एक वेगळ्याच प्रकारचं दृश्य होतं। तर तुम्ही वरती लोहगडावरती गेल्यावर तुम्हाला तिथे एक मंदिरही दिसेल, तर सर्वजण तिथे मंदिरात जाताना सर्वांनी शूज वगैरे काढणं बंधनकारक आहे। तिथून देवीचं वगैरे दर्शन घेऊन त्याच्यानंतर तुम्ही एकदम वरच्या तिथल्या टोकाला जाऊ शकता। तसेच इथे पाण्याचे वगैरे काही नियोजन वगैरे केलेलं आहे। तर इथे काही बांधव दगड टाकत आहेत, तर तुम्ही असं कोणी कृती करायची नाही आणि तेथील एकदम स्ट्रिक्ट कंडिशन वातावरण ठेवायचं आहे, कारण आपल्याला हा एक संस्कृत जो वारसा आहे तो पूर्णपणे व्यवस्थित नीट जपायचा आहे। तसेच किल्ल्यावरती जर बघितलं तर तुम्हाला असे ठिकठिकाणी हे दिसेल गवत वगैरे, आणि सध्या हा फुलांचा सीझन आहे, जसे की झेंडूची फुलं किंवा पिवळ्या टाईपची फुलं इथे खूप दिसतील आणि जे काही वारं वगैरे येते त्याचाही तुम्हाला म्हणजे त्या गवताच्या वाऱ्यामुळे हलणारा आवाजही येईल। तसेच इथे एक विहीर आहे खूप मोठी पाण्याची आणि ती कंटिन्यू भरलेली असते। तर मित्र अशा प्रकारे लोहगड जर तुम्ही एकदम खालून जर बघितला तर लोहगड तुम्हाला एवढ्यावरती दिसेल आणि तुम्हाला कंटिन्यू एवढ्यावरती चढायचं आहे। तर ज्यावेळेस तुम्ही एकदा स्टार्ट कराल त्यावेळेस तुम्हाला ठिकठिकाणी तिथे पॉईंट्स वगैरे भेटतील फोटोशूटसाठी, त्यामुळे तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही। आणि तेच खाली असे वेगवेगळे शॉप आहेत, तिथेच एक आजूबाजूचा शॉप आहे, तर त्यांच्याकडून तुम्ही काही गोष्टी घ्या, पदार्थ घ्या, जेणेकरून त्यांना हेल्प होईल। तसेच मित्र आम्ही वरच्याच पॉईंटला लोहगडावरती आल्यावर एकदम टॉपच्या पॉईंटला तर तिथे असे काही व्हिडिओ काढण्याचे दृश्य होते।